सॉरी लग्न आहे भाऊच्या म्हणण्यानुसार लग्न आहे भाऊ. गाईज आता आम्ही ना लग्नाच्या ठिकाणी चाललेलो आहे. आता आम्ही ना नवरदेव जवळ पोहोचलेलो आहे. आपला नवरदेव आहे ना इतका सुंदर रेडी झालेला. तर गाईज फायनली अरविंद दादाचं लग्न झालेलं आहे आणि ह्या आहे आपल्या नवीन महिने. हाय करा. Here we go. तू लाडका आहे बाकीच्यांनी ठरवलं पाहिजे ना तूच कसं काय ठरवलंय. मला कमेंट मध्ये येताना मग तू आमचा लाडका आहे म्हणून. तर काही आज आपल्या अरविंद भाऊची एंगेजमेंट साठी हर्षल मस्तपैकी तयार झालेला आहे. मी पण तयार झालेलो आहे. सॉरी लग्न आहे भाऊच्या म्हणण्यानुसार लग्न आहे भाऊचं. ते लग्नाचं दुःख काही विसरतच नाही वाटतं भाऊ. लग्नच भाऊच्या डोक्यात राहते. आणि सारख्या माणसं तोंडातून काही पण निघून जातं. आज लग्न आहे भाऊ. अरविंद भाऊचं लग्न आहे का? अरविंद भाऊचंच लग्न आहे ना. बायगन. गाईज आता आम्ही ना लग्नाच्या ठिकाणी चाललेलो आहे. मी ना डिग्गीत बसलेलो आहे कारण की समोर आहे ना जागाच नव्हती म्हणून मी ना डिग्गीत बसलेलो आहे एकटा आणि सगळे समोर बसलेले. आणि डिग्गीत ना मला मस्त एकट्याला मजा येते कारण मी मस्त बसलेलो आहे याच्यावर. गाईज आता फायनली लग्नाच्या ठिकाणी आलेलो आहे. त्या साईडला आहे लग्न इथं आणि आता आम्ही चाललेलो आहे सगळे. आता आम्ही ना नवरदेव जवळ पोहोचलेलो आहे. नवरदेव ना इथं रेडी होतोय. नवरदेवाला आहे ना आता फेटा पण घातलेला आहे. सुंदर रेडी झालेला आहे. खूप छान दिसते. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. या साईडला ना आपला नवरदेव बसलेला आहे. नवरदेव गेलाय समोर. इथं आपली नवरी पण आहे आणि नवरदेव पण आहे. मंगला आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. आज जेवायला आहे वरण भात पोळी आणि ना बटाट्याची भाजी. तर गाईस फायनली अरविंद दादाचं लग्न झालेलं आहे आणि ह्या आहे आपल्या नवीन महिने. हाय करा आपला अरविंद दादा आहे. गाईस आता इथे ना फोटोशूट चालू आहे
आणि आम्ही ना इतके फोटो काढले, म्हणजे मी तर फोटोत नव्हतो पण मी फोटो काढले, तर लय थकलेलो आहे. आणि या ठिकाणी ना सगळे बसलेले कारण की सगळेच खूप थकले. थकले का दादा? थकले का? इतने जल्दी थकतेच नाही आपण. अरे ते थकले नाही, डीजे तर वाजला तर अजून नाचू आम्ही. काही आता नवरदेवाचे ना कपडे चेंज करायचे ना, म्हणून आहे ना आम्ही ना नवरीच्या घरी आलेलो आहे. इथे आहे ना नवरीचं घर आहे. तर आता आहे ना अरविंदला ना सप्तपदीसाठी रेडी व्हायचंय. म्हणजे अरविंदला आता धोती घालायची आहे, नंतर कुर्ता घालायचा आहे, टोपी घालायची आहे. आता फायनली आता आउटफिट चेंज होणार आहे. चलो. नवरदेव कसं वाटतंय लग्न झालंय तर? खूप भारी वाटतंय. नवरदेवाला आहे ना खूप गरमी होती, म्हणून आहे ना हा आहे ना आरोग्य फॅन आहे ना नवरदेव तोंडासमोर धरलेला आहे. सगळ्यांना आहे ना आतमध्ये खूप गरमी होत होती, म्हणून आहे ना सगळे बाहेर येऊन बसलेले. इथं दिदी आहे, इथं कल्याण दिदी आहे, इथं सोनल वहिनी आहे. आणि नवरदेवाचा मेकअप पण बाहेर चालू आहे कारण की आतमध्ये खूप गरमी होत होती. तर आता आमचं नवरदेव आहे ना सप्तपदीसाठी तयार झालेला आहे. कसा दिसतोय नवरदेव कमेंट मध्ये नक्की सांगा. आमचा नवरदेव आहे ना एकदम भारी दिसत होता, शेरवानी मध्ये पण आणि आता या सप्तपदीच्या लुक मध्ये पण. है ना रे? हा. यस 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 बॉस. यस म्हणायला आहे. तारीफ कर ना नवरदेवाची आमची. केली मी तारीफ. ओके. रडायला ते त्याला तुझी बिदाई नाही बाबा. अरविंद दादाला आहे ना खूप गरमी होती, बस अरविंद दादाच्या तोंडासमोरच आम्ही ना फॅन धरलेला आहे. त्यापेक्षा तू असं तुकशील. नवरदेवाचा आज आहे ना मी असिस्टंट बनलेलो आहे. सर त्या साईडनी सर कसं वाटतंय? मी तुमचा असिस्टंट आहे. सर खूप छान वाटतंय. सर खाली वाका सर. आज कसं वाटतंय आपल्या अरविंद दादाच लग्न झालंय तर? खूप भारी वाटते, खूप भारी डायरेक्ट. आणि अरविंदला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरविंद दीदी तुला कसं वाटतंय अरविंद दादाच लग्न झालं तर? मला लय भारी वाटते, लय छान वाटते. आणि नवरदेवाची चप्पल चोरी जायच्या आधीच आहे ना आम्ही चप्पल चोरी केलेली. नवरदेवाची चप्पल चोरी व्हायच्या आधी आम्ही नवरदेवाची चप्पल चोरी केली. आता ती लपून ठेवलेली आहे. गाईज आता इथं कन्यादान चालू आहे. पहिले पाऊल जबाबदारी व सरसेंतेचे पाऊल चढ उतारात साथ देणे. गाईज मला तसं आहे ना लाईट चालल्या गेलेली आहे. सगळे आहे ना असे पडलेले आहे, कोणी झोपून राहिलेलं आहे, कोणी बसलेले आहे. आणि आता आहे ना मला खूप जास्त झोप येते, तरी मी कंट्रोल करतोय. त्याला म्हटलं होतं मम्मी पप्पा सोबत चालल्या जा, थांबलं इथं आणि आता त्याला झोप येते. राहू दे, थोडी वॉर्म अप करतो. गाईज लाईट नाही आहे ना, तर सगळे पाहणं कसे झोपलेले. इथं सोने दादा, इथं आशिष दादा, इथे जयराम भाऊ आहे, इथं निवृत्ती दादा, इथं यश दादा आहे, इथं विजय दादा आहे, प्रीतम दादा आहे, अनु दादा आहे. सगळे झोपलेले इथं. आता मी बी पडतो. गाईज आता फायनली लाईट सुद्धा आलेली आहे आणि अजून पण आहे ना सगळे झोपलेलेच आहे. जोपर्यंत लाईट नव्हती आलेली ना तोपर्यंत सगळ्यांनी भरपूर आराम केलेला आहे. आणि आता आहे ना समोरच्या आहे ना प्रथा आहे ना त्या होणार आहे. आणि इथं तयारी बघा किती सुंदर केलेली आहे. आता बोलून आलंय ना तुम्हाला सगळं दाखवेल. गाईज आता आम्ही ना दुसऱ्यांदा जेवायला बसलेलो आहे कारण की आता पण भूक लागलेली आहे. कारण की आता 3 वाजलेले आहे आणि समोर नवरदेव नवरी बसलेले आहे. आता सकाळचे ना 5 वाजलेले आणि आता आहे ना आम्ही ना नवरीच्या घरी आलेलो. मग इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला. आणि आता दादा आहे ना सगळी सेटलमेंट करून देते कोण कुठं बसतंय. गाईज लग्नावरून आहे ना आम्ही ना सकाळच्या 6 वाजता घरी आलेलो होतो. मग आम्ही ना लग्नात इतकं थकलेलो होतो, घरी आलो की डायरेक्ट झोपून राहिलोय. आणि आता आहे ना 4 वाजलेले आहे, संध्याकाळचे 4. आणि आता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. त्याच्या पहिले कमेंटमध्ये सांगा की अरविंद दादाचं लग्न कसं झालं, छान झालंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.